10वी-12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. भैयासाहेब नमस्कार. हॅलो. नमस्कार भैयासाहेब, नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. गावसाने बोलताय? हा गावसाने बोलताय? हा गौसानी कृषी अधीक्षक. हा, नंबर आहे का बोला. आपल्याकडे? बोलाय नाही नाही, 2 नंबर आहे, 2 मोबाईल आहेत माझ्याकडे. बरं बोला, बरं. गाडीवर काय नाही, ते- ते तुमचं गाडीवर ते मला उद्याचं ते बाजूला उद्या. आंदोलनाचा भैया होते बोलतो, विषय भैया ना? देशमुख बोलतो मी. हो, तुमचा नंबर एक शिवाय आहे मिनिट, भैया. गाडी बाजूला घेतो, मोटरसायकल एक मी गाडीवर आहे, मी पळत नाही. एक हॅलो. हा बोला. हा, म्हणलं उद्याचं तुमचं ते आंदोलनाचा होता ना विषय, आपल्या कृषी आयुक्तालयाचं. हा उद्याचं आंदोलन आहे ना, पुणे आयुक्त कार्यालयासमोर हा, आहे. हा. कृषी पण आयुक्त ते- कार्यालय, जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आपल्या. हा, ते मुद्दे जे होते त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याला कधी भेटता येईल? हा त्या विषयासंदर्भात आपण चर्चा करूया अगोदर. ते गुणनियंत्रक कुठे आहेत? धनंजय पाटील. आहेत. धनंजय पाटील आहेत, सोलापूरमध्ये आहेत. द्या त्यांच्याकडे, द्या. आहेत का जवळ? आता माझ्यासोबत नाही. नाही नाही, तुम्ही जिल्हा कृषी अधीक्षक आहे, ही त्या हा. धनंजय पाटील विचारा त्या भामटाला कुठली हम्म. पद्धत काढलेली म्हणा. हा तुम्ही पंचनामे करता, ती करकमची 19 शेतकऱ्याची वाट लागली, 2021ला त्यांचं सगळं हे झालेलं आहे, गुन्हा दाखल आहे. त्या कंपनीच्या मालकाला अटक नाही. ही कुठला काढलाय प्रकार? पंचनामे करणे, फार्स करणे, शो करणे. ती दत्ता पवार म्हणून तांबूळ आहे, त्याच्या रोपवाटिकाची वाट लागली सगळी, त्याचं नुकसान झालेलं आहे. तो सुद्धा माणूस रोपवाटिकाचा कबूल करून मला पैसे देतो. पुन्हा ह्यांदा पाकिट पंढरपूरच्या अधिकाऱ्यांना मिळाली की वाट लागली. त्या शेतकऱ्याच्या जीवावर वांग्याची भाजी, चपाती, भाकरी खातोय आपण. गौसाने साहेब, ह्याचं काय देणं घेणं नाही. तुम्ही एक फक्त या सोलापूर जिल्ह्यातलं मला रेकॉर्ड दाखवा की एखाद्या बागेचं नुकसान झालेलं आहे, बनावट औषध फवारणी, त्या औषधाच्या याच्यावरती त्याच्यावर कारवाई केलेली आणि त्याचे निलंबित केले दुकान, आणि त्या माणसाचे शेतकऱ्याचे नुकसान झालेली भरपाईचं मला 1-2-4 उदाहरण दाखवा. तुमची इमानदारी दाखवा. तुमच्या खुर्चीला बोलतोय मी, तुम्ही आत्ता आलाय. नाही नाही, मी काय हा? म्हणतो काय भैयासाहेब, हो? नाही नाही, ऐका ऐका, की. पंचनामे करताय तुम्ही, पुण्याच्या प्रयोगशाळेला तुम्ही चाचणीसाठी पाठवताय ते औषध, तिकडनं नापास म्हणून फेल औषध आहे म्हणून येतं, ओरिजिनल येतंय, आणि ते सगळं रिपोर्ट असताना ही भामट्या धनंजय पाटील गुण नियंत्रक अधिकारी आणि तुम्ही सगळेजण ते उपविभागीय अधिकारी म्हणतो की त्या ह्याच्यात जावा. कुठे जावा? ग्राहक मंचात. ही कुठली काढली पद्धत हो? तुम्हाला कशासाठी आहेत खुर्च्या? तुम्हाला खुर्च्या त्या ही नीट करण्यासाठी शेतकऱ्याची वाट लागलेली आहे. त्याला त्या पहिल्यांदा आणवलीच्या ह्याला कुलूप ठोका, आणि त्या कृषी रसायन कंपनी आहे ना, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या सचिन पाटलावर गुन्हा दाखल करून अटक करा त्याला. माझी मागणी आहे तुमच्याकडे. आणि तुमच्या चौकशी लावल्यात सगळ्या, किती दुकानातले हप्ते आहेत तुम्हाला. त्या गुण नियंत्रक धनंजय पाटलानं कुठल्या कुठल्या दुकानावर धाड टाकून तुम्हाला रिपोर्ट केले, तर त्या दुकानाला कुलूप लावले त्यानं. बनावट औषधं तपासणी कधी केलेली आहे काय? मी काय म्हणतो भैयासाहेब, हा, माझी मागणी आहे. गौसान साहेब तुम्ही नवीन आहे, भैया आहे, देशमुख आहे. कोण आहे अजून ओळखलेलं नाही तुम्ही. कुलप लावून कुठून टाकेन तुम्हाला पोलीस स्टेशनला पत्र देऊन. तुम्ही जर माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही असो नाही तर नियंत्रण पाटील धनंजय असो किंवा उपविभागाधिकारी या लांडगे असो भामटा, लय जड जाईल तुम्हाला. शेतकऱ्याला आत्महत्याच प्रवृत्त करताय तुम्ही. कोट रुपयाचा 80-90 लाखाच्या द्राक्षाची बागेची वाट लागली त्यांच्या. 10-12 शेतकरी आयुष्यात उठले, ती संतोष शिंदे वगैरे. हा, देशमुख कंपनी आहेत काय काशेगावचे, आणि तुम्ही कागदाचे घोडे नाचवता काय? हा, ग्राहक मंचात जावा म्हणून ही पद्धत आहे का तुमची? तुम्हाला खुर्च्या कुठल्या कामासाठी दिल्यात? एखाद्या 376 मॅटर त्या महिलेला, भगिनीला, बिचारीला हात न लावता तिथं 376 दाखल गेल्यावर त्याला आत घालता, पोलीस स्टेशन आत घालता. हा कायदा ना, शासनाचा कायदा. तुमचा काय पोलीस स्टेशनचा कायदा वेगळा आहे काय? त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि ही सचा पाटील भामटा आहे ना, हा पुण्यातल्या बैठकीला येतो भामटा, 4-8 दिवसात मध्यस्थी करून मार्ग काढतो म्हणतो. 2 महिने झालं मार्ग काढत नाही. पुन्हा नितीन गडकरीला शेतकरी काशेगावची भेटतो म्हणले, आणि त्या टायमाला तो फोन करून त्या माणसाला सांगतोय की भेटू नका, मी मार्ग काढतो. ही कुठली पद्धत काढली? पुणे आयुक्त कार्यालयात त्या सच्या पाटला बैठकीतला अहवाल पाहिजे मला, काय काय केले त्यानं, काय नाही. त्या सच्या पाटलाकडनं नुकसान भरपाई घ्यायची. तो डीलर आहे सोलापूरचा, दिल्लीतल्या कृषी रसायन कंपनीचा. तुम्हाला सांगतोय, तुमची जबाबदारी आहे. मी लेखी मागणी केलेली आहे. उद्याचं आंदोलन माझं 100% होणार तिथं, आणि तुमच्यावर निलंबनाची कारवाई तुम्ही असो नाहीतर नियंत्रण गुन्हा अधिकारी असो,
सोडणार नाही मी तुम्हाला. पडत्या पावसात बसणार 8 दिवस लागू नाही तर 15 दिवस लागू, पण तुमचा छडा लावल्याशिवाय सोडत नाही आणि तुम्हाला शिस्त लावणार जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझ्या. लय झाले तुमचं. शेतकरी 4-5 वेळा हेलपाट घालतो, 2 महिने 3 महिने. तुम्हाला कळलेला आहे हेलपाट घालून कटाळून शेतकरी नाक सोडून देतो. त्या दत्ताभाऊची वाट लावली, करकमच्या शेतकऱ्याची वाट लावली. हे सगळ्याचं मला रिझल्ट पाहिजे मला लेखी स्वरूपात. आणि त्या अनोलीचं दुकान बंद करून टाकायचं, कुलूप ठोकायचं, त्याला फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा. त्याने पत्र दिलंय, गुन्हा कबूल केलेला आहे, त्याच्या कंपनीचं पत्र दिलंय दुकानाच्या नावाचे यश ॲग्रो एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना कबूल केलेला आहे. कशाला पाहिजे हो ग्राहक म्हणजे? हा मार्ग काढता काय? पाकिट हाणून पैशाचे बंद करा असले धंदे. त्यासाठीच परमेश्वराने जन्माला घातले भैया देशमुखला ह्या सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी. मस्ती म्हणून बोलत नाही मी. पुरावे सगळे माझ्याकडे पूर्ण फायदे काढणार आहे. एक दिवशी माहितीचा अधिकार देऊन तुम्हाला काय काय केले, कुठल्या जिल्ह्यातल्या माझ्या सोलापूरच्या कुठल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला बनावट औषधान त्याचं 10-20 लाखाचे नुकसान झाले, 1 कोटीचे नुकसान झाले, त्याला किती नुकसान भरपाई मिळून दिलेलं आहे तुमच्याकडे एक बी नाही. त्याला मार्ग सांगताना ग्राहक मंचात पाठवता काय? पोलीस स्टेशन सुद्धा एखादा गुन्हा दाखल झाल्यावर त्याला आत घालते ते फिर्यादीने नाव सांगितल्यावर आणि ती कोर्ट ठरवते पुन्हा. अरे तुम्हाला प्रयोगशाळेची चाचणी असताना कोर्टात काय संबंध आहे? कोर्टात जायचा पुरावा आहे. कोर्ट प्रयोगशाळेनं मान्य केलेलं आहे की औषध चुकीचं मारलेलं आहे, चुकीचं औषध विक्री केलेलं आहे दुकानातनं. त्या भामट्यांवर फसवणूक केली शासनाची आणि शेतकरी म्हणून गुन्हा दाखल केलेलं पत्र द्या मला आता 5-6 वाजेपर्यंत. सचिन पाटील आणि गुण नियंत्रण अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे तुम्ही? जिल्हा कृषी अधीक्षक नाही तर तुम्हाला सुद्धा सोडत नाही. उद्या तुमच्या माहिती सांगतो मी. आयुक्ताचं बोलणं झाले, मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन देऊन पोस्ट घेतलेत. लोक आयुक्ताकडे मी पत्र दिलेलं आहे परवा दिवशी. तुम्हाला जर खरी तळमळ असेल शेतकऱ्याची तर त्याची नुकसान भरपाई मिळून द्यायची. ते कोण रसायन कृषी कंपनी आहे त्याला बोलवून घ्यायचं, बैठक लावा आणि त्या गुण नियंत्रण अधिकाऱ्याला सांगा द्या फोन त्या धनाजी पाटलाकडे, भामट्याकडे. शेतकऱ्यांना आयुष्यात ना, अहो शेतकऱ्यांना आयुष्यात लुटवा लागला तुम्ही. वाट लागली त्याची. प्रयोगशाळेचा रिपोर्ट आल्यावर काय करणार तुम्हाला? ग्राहक मंचात जाऊन पत्र देत आहे मला. पत्र असली फाडून टाकत असतो. बोगस पत्र घेत नाही मी. 4-4 महिने आझाद मैदान हलवलेला कार्यकर्ता आहे मी. रक्ताचं पाणी करतो. 11 दिवस प्राणाचे उपोषण केले. दगडात झोपलो होतो कॅनलमध्ये 40 फूट खड्ड्यात. सापा इसूकाटाचं पाणी मिळवून दिले कोनेरी पाटकुल पेनूरच्या लोकांना अष्टयुक्त सिंचन योजनेत मी. माझ्याशी चर्चा करायची असेल तर पत्र लिहून घ्यायचं, आणायचं. पोलीस स्टेशनला सचिन पाटलावर आणि कृषी रसायन कंपनीवर आणि अनोलीच्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा. शासनाची आणि शेतकऱ्याची फसवणूक केली आणि नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव द्यायचा आणि त्याच्या दुकानाला कुलूप टाकायचा. अनोलीच्या दुकान खुलेआम चालू आहे भामट्याचं. अरे दरोडेखोराचा सुळसुळात चालू आहे का? तुम्ही त्याला खत पाणी घालता काय? पाठीशी घालता काय? कोण तर हाय लगाम लावणारा तुम्हाला. मला काय अडचण नाही. माझी काही तयारी आहे तुमच्याशी खेटायची, सामोरे जायची तयारी आहे माझ्या शेतकऱ्यासाठी. नुसतं बैठकीला येत नाही मला पत्र द्यायचं. कुलूप ठोकलंय, बंद केलंय ते दुकान अनोलीचं आणि कृषी रसायन कंपनी अनोलीची कंपनीवरती ह्या मालकांवरती गुन्हे दाखल करायचे फसवणुकीचे. करकमचा रिझल्ट पाहिजे मला. पूर्ण फायली काढा, तुमची जबाबदारी आहे. करकमचं काय झालं म्हणून विचारा त्या अधिकाऱ्याला, धनाजी पाटलाला. आणि त्याची एंटी करप्शन पण चौकशी लावणार आहे ब्युरोकडनं. त्याच्या इस्टेटची चौकशी लावतो सगळी. येणार आता ह्यात कोण कोण चुकारपणा करेल त्याला सोडणार नाही मी. गौसाने साहेब करून घ्या मी काय म्हणतोय का, हा तुम्ही आपण बसूया, आपण एक मुद्द्यावरती चर्चा करूया आणि जे काय असेल ते आपण नियमानुसार करूया. आपण भेटू तरी एकदा ना. 6-7 महिने झाले तुमच्या ऑफिसमध्ये येऊन पत्र दिले तुम्हाला 2 वेळा. तुम्हाला भेटून आले. ह्या विषयाचं गौसाने शांत राहा. तुम्ही जर मग 10 तारखेला आंदोलन आहे माझं पुण्यात, तुम्ही 12-13 तारखेला 14 तारखेला पत्र पाठवताय आणि पुण्यातला आयुक्त तुमच्यापेक्षा ती मोठा आहे का तुम्ही मोठा आहे? त्यांचं पत्र मला 2 दिवसात इथं पाठकुलं येतं. हा आणि तुमचं पत्र 15 दिवसानं 20 दिवसानं. एवढा जर वेळ नसेल तुम्हाला ना तर माझ्या भाषेतच बघणार आहे मी काय असेल ते उद्यापासून. तुम्हाला जर काळजी वाटत असेल खरी शेतकऱ्याची नुकसान भरपाईची, फसवणुकीचे गुन्हे दाखल करायचे त्या साच्या पाटलावर, कृषी रसायन कंपनी अनोली त्या अनोलीच्या मालकावर यश किरणच्या, ती पत्र घेऊन यायचं गुन्हा दाखल केलाय म्हणून. बैठक चालणार नाही अजिबात. पुण्यात आंदोलन आहे तिथं पुण्यात यायचं काय असेल ते. ती उत्तर पाहिजे मला. मी असल्या बैठकीत मोठेपणा देऊन हुरळून जाणारा कार्यकर्ता नाही मी. आणि वाट बघणार आहे पुण्यात सुद्धा काय काय होते ना. कुलूप लावून कुडून टाकणार आहे. राज्याचा सचिव आणि हे आल्याशिवाय, कृषी मंत्री आल्याशिवाय मी तुमचं कुलूप उघडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ताकद आहे. आम्हाला अधिकार आहे लोकशाहीचा. 6-7 महिने झालं ती माणसं पळते ती. तानाजी देशमुख, धनाजी रक्ताचं पाणी करते ती. संतोष शिंदे मध्ये तुम्हाला काय वाटत नाही? उडवाडीची उत्तर देऊन एसी मध्ये बसून देता काय पत्र चुकीचे ग्राहक मंचात? अरे तुम्ही काय करता? प्रयोगशाळांना रिपोर्ट दिलाय
त्या अनुषंगाने कारवाई करायची, फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा. चुकीचे औषध काय संबंध आहे त्याचा? बनावट औषधी विकून वाट लावायची. वाट लागली शेतकऱ्याची ना, आता काय त्याचा तुम्ही हे करताय वरनं पुन्हा. हा करून घ्या. मी 5-6 वाजेपर्यंत वाट बघतोय तुमची. माझ्या मागणीप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्या अनुलीच्या कार्यालयाला सांगा, तालुका कृषी अधिकाऱ्याला कुलूप लावणे म्हणा तिथं. बघतो मग काय करायचं पुढचं मी. नंतर विषय आहे. करू का बंद? वाट बघतोय मी तुमची 5-6 वाजेपर्यंत. तुम्ही भैयासाहेब, हा हॅलो, मी काय म्हणतो, आपण भेटूया ना एकदा. नाही बैठक भेटायचा विषय नाही. तुम्हाला नाही, सगळं बैठक माहिती आहे. नाही, अन्याय हो. करा. ऐका की. प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे तुमच्याकडे. अनोलीच्या दुकानदारानं कबूल केला गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर. तुम्हाला दाखवतो कायद्याची जी माझे. तुम्हाला आता काय काय करता बघणारच आहे तुम्हाला. ह्या 10-20 वर्षात माझ्या शेतकरी वाट लावलेला एका शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाई दिलेलं नाही. ग्राहक मंचाचा मार्ग सांगता काय? तुम्हाला कशाला खुर्ची आहेत रे पगारी? हा रुबाब मध्ये मरतोय शेतकरी. रातभर काम करतोय बिचारा. दिवसभर लाईट नसली, रात्री लेकरा बाळातून उठून जातो 11 वाजता दारादाराला. 6 पिसू काटात चावल का नाही त्याचा विचार न करता. तुम्ही कृषी अध्यक्ष काय, जिल्ह्याचे बॉस आहेत. तुमची जबाबदारी यात लक्ष घालून पुण्याला जाऊ. मला वेळ येऊ द्यायची नव्हती, तुम्ही पुण्याला जायचे. करून घ्या ती काय करायचं ती. बैठक नाही, भेट नाही चालणार मला. फसवणुकीचे गुन्हे दाखल करून मला एफआयआर पाठवा व्हॉट्सअपला. आंदोलन तुर्त स्थगित ठेवलं म्हणून पत्र देतो 6 वाजता. फसवणुकीचे गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. त्या दुकानाला कुलूप ठोका. बघू पुढचं काय करायचं ते. मला मस्ती आलेली नाही. बोलतोय म्हणजे माझा आहे म्हणून नका. माझ्या शेतकऱ्यासाठी लढतोय. तुम्ही सुद्धा शेतकरी मुलं आहेत. दुपारी 1 वाजेवर पोटात आग पडल्यावर त्यानं घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची वांग्याची टमाट्याची भाजी खातोय आपण. तेव्हा जमते मेळ लागते. त्यांना मारताय हो तुम्ही. अन्याय चालणार ना. अन्याय तुमच्या माहितीसाठी सांगते मी. करून घ्या. तुम्हाला निवेदन पोच केलेलं आहे माझं 15 दिवसाखाली. 15 दिवस आंदोलन संपल्यावर, तारीख संपल्यावर देता काय झोपीत पत्र मला उत्तर? 2 दिवसात पत्र आले पुण्याच्या बॉसचे तुमच्या. इतकी सतर्क जबाबदारीने काम करते एवढे 5-5 जिल्ह्याचे अधिकारी असून. तुम्हाला एका जिल्ह्याचं तुम्हाला पत्र लिहायला वेळ नाही काय? 4-4 क्लार्क हाताखाली, सचिव हाताखाली, पीए हाताखाली. रुबाब मध्ये बंगल्यातनं बाहेर आले तर मंडळीला, आमच्या बहिणीला मॅडमची भाजीपाल्याची पिशवी हात अवघडून म्हणून बाई आहे, शिपाई बाई आहे मॅडमचा हात अवघडून म्हणून. लेकरं दारात आली तर शाळेवर सोडायला शासकीय गाडी आमची. एवढ्या सुविधा आहेत तुम्हाला. आणि शेतकरी कुडावरनं मारा लागलाय. त्याचा मरगाड बदलणं होईना त्याला. 1 कोटीच्या गाड्या आहेत तुमच्या अधिकाऱ्याकडे. करून घ्या ती काय करायचं ती. मला मस्ती आलेली नाही, पण तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. मला रिझल्ट पाहिजे. वाट बघतो मी तुमची माणुसकीनं. करून घ्या ती. 5-6 वाजेपर्यंत वाट बघतोय मी. करू का बंद? भेटू नाही. माझं काय म्हणणं होतं ऐका की. नाही तुम्हाला मी 4 वेळा सांगितलेलं आहे गौसाने साहेब. नाही माझं काय म्हणणं आहे ऐका. तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहेत. तुम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे पावलं टाका. कर्तव्य पार पाडा. माझा काही विषय नाही. शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याची नुकसान भरपाई केल्याशिवाय उठणार नाही पुण्यातनं. आणि ह्या सच्च्या पाटलावर आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही. भले अधिकारी माझी काही दुश्मन आहेत. तुम्ही बाजू घेता भामटेची. तुम्हाला ठरलेले आहेत ना महिन्याची पाकिट आहे प्रत्येक दुकानातनं. ती बघतो सगळंच काढतोय आता. आणि एवढ्यात निर्णय नाही घेतला तर माहितीच्या आधारे तुमचे 100 लफडी बाहेर काढणार आहे तुमच्या माहितीचं. तुम्ही आल्यापासून सुद्धा काय झालेलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं. तुम्हाला सांगतो माहितीसाठी. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.